राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे बांगलादेश. ज्या बांगलादेशला पाकिस्तानपासून आपण मुक्त केलं, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि या बांगलादेशच्या निर्मिती केल्यानंतर बांगलादेशला पाकिस्तानमधून जे त्या देशावर अन्याय अत्याचार होत होते ते कमी केले. हा गुन्हा झाला. आज तिथलची जनता भारताच्या विरुद्ध आगपाखड करते. काय त्यांना साध्य करायचं हे लक्षात आलेलं आहे भारताच्या, कारण की त्याच्यामध्ये भर घालणारा आहे तो पाकिस्तान आणि त्यात म्हणतात की आम्ही पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहोत असा ते म्हणत आहेत. आणि भारताच्या हाय कमिशनला 3 वेळा त्यांनी घेराव घातलेला आहे. भारताबद्दल भारताच्या आसामच्या भागातले जे 7 राष्ट्र आहेत त्यांना एकत्र करून ग्रेटर बांगलाचा मॅप तयार केला त्यांनी. आणि अपेक्षा तर खूप आहेत. ज्यानं तयार केला होता त्याचाही खून झालेला आहे. त्याच्या खुनाच्या निमित्तानं करणारा बांगलादेशाचाच माणूस आहे, तो त्यांच्या समाजाचा आहे आणि त्याचा राग भारतावर काढत आहेत, तिथलच्या हिंदूंवर काढत आहेत आणि त्याला मदत करणारं पाकिस्तान राष्ट्र आहे. काय हाईट आहे पा. ज्या पाकिस्तानची गत इतकी खराब आहे, जिथं खायला अन्न नाही आहे, त्या देशाचे 4 तुकडे व्हायची तयारी आहे. अंतर्गत बंडाळी चालू आहे आणि ते बांगलादेशला मदत करते. या बांगलादेशला आता तर काही कळत नाही, कारण हे एका सगळे धर्मवेडे आहेत, पण ते स्वतःचं परिमित नुकसान करून घेत आहेत. भारतानं जर मदत केली नाही तर भविष्य काळामध्ये या लोकांचं जीवन जगणं मुश्किल आहे. हे त्यांच्या वेळ येईल तेव्हा भारतही दाखवून देईल. आणि पाकिस्तान तर संपायला आहे, पण तो बांगलादेशला संपून जाणार आहे, हे वैशिष्ट्य आहे. पहिले बांगलादेशी ते वाट लावणार आहे, पाकिस्तानची तर लागणार आहे. ते बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, सिंधुस्तान, POK पाकिस्तानमध्ये वेगळं होण्याच्या तयारीत आहेत. आणि तिथलची जनतासुद्धा आज रस्त्यावर येते. अंतर्गत ग्रहकलर दुपळी खूप माजलेली आहे आणि तिथलचे जे निजाम आहेत त्यांना या देणं घेणं काही नाही आहे. फक्त पैसा जमा करत आहेत आणि उद्या वेळ आहे की पाकिस्तान सोडून पळून जाण्याची त्यांची आजपर्यंतची परंपरा आहे. त्यामुळे त्यांना काही नवीन नाही, तिथलच्या लोकांना काही नवीन नाही. त्या पाकिस्तानची तो ओळख झालेली भिकारी, भीक मागणारे राष्ट्र म्हणून. कारण की त्यांची जे निजाम आहे ते भीक मागायला जातात देशाकडे आणि तिथलची जनता सौदी अरब, दुबई, कतार, ओमान या राज्यामध्ये राष्ट्रात जाऊन भीक मागत आहेत आणि त्याच्यात इकॉनॉमीवर पाकिस्तानची इकॉनॉमी चालू आहे. त्यामुळे पाकिस्तान मदत करतं. पण बांगलादेश फार मोठी चूक करते. बांगलादेश हे तुकडे होण्याची शक्यता आहे आणि त्या देशाचं नामोनिशाणे मिटण्याची शक्यता आहे भविष्य काळात. पाकिस्तानला संपायचे, पण ते पहिले बांगलादेशला पुढे करून बांगलादेशची वाट लावत आहेत. शेवटी ते दोन्ही एकच राष्ट्र होते, आता स्वतःला म्हणत आहेत. येणारा काळ दाखवून देईल काय परिस्थिती निर्माण होईल, काय परिस्थिती होईल. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.